गड किल्ल्यांचा जिल्हा म्हणून राजधानी साताऱ्याची ओळख आहे आणि आता सध्या मी अजिंक्यतारा किल्ल्यावर आहे। सध्या या ठिकाणी या अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनाचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून जवळपास 130 कोटीचा निधी जो आहे तो या किल्ल्याला संवर्धनाच्या अनुषंगाने मिळालेला आहे। आणि आता जर पाहिलं तर याच किल्ल्यावरील तटबंदी असेल किंवा बुरुज असतील, दक्षिण दरवाजा असेल किंवा या ठिकाणी जाणारी आतील बाजूची पायवाट आहे, या पूर्ण भागाचा पूर्ण रुपडं पालटण्याच्या अनुषंगानं आता संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अगदी जुन्या पद्धतीची दगडाची जी रेखीव कारागीर असतात त्या पद्धतीचं काम देखील या ठिकाणी सध्या सुरू आहे। हा किल्ला सातारा शहरालगतच असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवेळी या भागामध्ये पर्यटक आवर्जून या किल्ल्याला भेट देत असतात। खरं तर मागील काही वर्षापूर्वी या किल्ल्याची परिस्थिती दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं अक्षरशः या ठिकाणी शिवप्रेमींनी बऱ्याचदा या किल्ल्याच्या दुरुस्तीबाबतची मागणी केली होती। त्यामुळे अगदी पायथ्यापासूनच पूर्णपणे रस्त्याचा जरी विचार केला तर खूप अत्यंत चांगल्या स्वरूपाचा रस्ता देखील या किल्ल्यावर झालेला आहे। त्यामुळं या पुढील काळात अजिंक्यतारा किल्ल्याचं पूर्णपणे रुपडं पालटणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील या आवर्जून किल्ल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असणाऱ्या किल्ल्याला भेट देणार हे नक्कीच। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।